नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शर्वरी सुमित्राला म्हणत असते, आई मला पैसे हवे आहेत. तर सुमित्रा विचारते, सांग तुला किती पैसे हवे आहेत? 10,000, 20,000. तर शर्वरी म्हणते, 1000 नाही, किती लाख हवे आहेत. तर सुमित्रा विचारते, म्हणजे नक्की किती? तर शर्वरी म्हणते, 30-35 लाख. हे ऐकून तर सुमित्राला धक्काच बसतो आणि ती विचारते, शर्व इतके पैसे कशाला? तर शर्वरी म्हणत असते, तू देणार आहेस की नाही ते सांग. तर सुमित्रा म्हणते, असे कसे देऊ मी? तर शर्वरी म्हणते, मला वाटलंच होतं. तू एक काम कर, दादांनी माझ्या नावावर जे शेअर्स ठेवलेत ना, ते 50-60 लाखाचे तरी आहेत ना, ते तू मला देऊन टाक चल. तर सुमित्रा म्हणते, अगं पण इतके पैसे हवेतच तुला कशाला शरू? आणि कमाल झाली हा तुझी, 3500 रुपये मागितल्यासारखे 35 लाख रुपये मागतीयस तू. आणि उधळायला तर मी अजिबात पैसे देणार नाही आहे. तर शर्वरी म्हणते, आई उधळायला नको आहेत मला बिझनेससाठी हवे आहेत. तर सुमित्रा म्हणत असते, अगं पण नाहीच आहेत माझ्याकडे पैसे. तर शर्वरी म्हणत असते, अगं पण तू कर ना काहीतरी, तू सारंगकडे माग, सौमित्र दादाकडे माग, काहीही कर, पण मला पैसे हवे आहेत आई. सुमित्रा म्हणते, हेच मला आवडत नाही, सतत पैसे हवेत नाही तर सत्ता हवी. अगं पण वय, नाती, घराच्या जबाबदाऱ्या, जरा तरी विचार करा. याचा त्रास होतो ग आम्हाला, मला तर नुसता मनस्ताप होतो. काही वेळेला तर असं वाटतं की मी मेले ना की मग मला शांतता मिळेल. आणि रागातच सुमित्रा तिथून निघून जाते. तर शर्वरी स्वतःशीच म्हणते, कधी कधी तर असं वाटतं ना की या घरची मुलगी असण्यापेक्षा सूनच असायला हवं होतं. म्हणजे लक्ष दिलं असतं सगळ्यांनी माझ्याकडे. हातात पैसा खेळता राहिला असता. या सुनांबद्दल बोलायचे, पण माझा काय प्रॉब्लेम आहे ते ऐकायचंच नाहीये. हे सगळं ऐश्वर्या पायरीवर उभा राहून ऐकत असते. तर लगेच ती म्हणते, मी ऐकलंय ना. आणि ती शर्वरीजवळ येतच तिला म्हणते, मी ऐकलं ना तुमचं बोलणं, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्हाला पैसे हवे आहेत ना, 35 लाख मी तुम्हाला देईन. पण त्यासाठी तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. तर शर्वरी विचारते, काय काम? त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नानांच्या खोलीमध्ये एक अंगाऱ्याची पुडी ठेवलेली असते. तर नाना त्याकडे बघतच स्वतःशी मनामध्ये म्हणत असतात, कुठे निघून गेलीस तू जानकी? जी कायम एका हाकेच्या अंतरावर असायची. तिच्यात आणि या घरात आता किती अंतर आलंय. हे अंतर मिटायला हवं. आणि नानांच्या डोळ्यात पाणी येत असतं. नाना म्हणत असतात, जानकी या घरात परत यायला हवी. तेवढ्यात सुमित्रा त्यांच्यासाठी शिरा घेऊन येते. तर नाना नको म्हणतात. तर सुमित्रा म्हणत असते, मग दुसरं काय करून आणू, थालीपीठ आणू का? नाना नकोच म्हणत असतात. तर सुमित्राला आठवतं आणि सुमित्रा म्हणते, पिठलं करू का? तर नाना म्हणतात, हो. आणि सुमित्रा ते आणण्यासाठी निघून जाते. तर नाना मनात विचार करत असतात, शेंगांचं पिठलं मला जानकीच्या हातचंच आवडायचं सुमित्रा. पण आता ती नाहीये घरात. हरकत नाही, जानकीनंच केलंय असं समजून खाऊन घेईन. सुमित्रा बाहेर येऊन गुलाबला आवाज देत असते. तेवढ्यात तेथे अवंतिका येते आणि ती सुमित्राला सांगते, गुलाबदादा आज लेट येणार आहेत. त्यांनी आत्ताच फोन करून कळवलं मला. तर सुमित्रा म्हणते, कमाल आहे हं गुलाबची. नेमकी मला मदत हवी असते ना तेव्हाच हा नसतो. आता काय करू मी? तर अवंतिका विचारते, काय झालंय आई इतकं टेन्शन घ्यायला, सगळं ठीक आहे ना? तर सुमित्रा म्हणते, अगं हे ना रोज ते पेज खाऊन सूप पिऊन कंटाळले, जिभेची चवच गेली त्यांच्या. सुमित्रा म्हणते, यांना ना शेंगाचं पिठलं खाण्याची इच्छा झाली आहे. तर अवंतिका म्हणते, आई किती दिवसांनी ऐकलं हे नाव, शेंगाचं पिठलं. खरं तर आता ऐकल्यानंतर मला सुद्धा इच्छा झाली आहे खायची. मी या घरात कधी शेंगाचं पिठलं खाल्लं नाही आहे, पण मला हा सौम्य नेहमी म्हणायचा, रणदिवेंच्या घरचं शेंगाचं पिठलं जगात भारी असतं म्हणे. पिठलं म्हणलं की सगळ्यात आधी नाना खातात आणि मग बाकीच्यांना त्यांच्या वाटणीचं मिळतं. काय हो आई, नानांना इतकं आवडतं का तुमच्या हातचं शेंगाचं पिठलं? तर लगेच सुमित्रा म्हणते, अगं माझ्या हातचं कुठलं, जानकीच्या हातचं. नाही म्हणजे तिला मीच शिकवलं, पण तरीसुद्धा तिच्या हातच्या पिठल्याची चवच काहीतरी वेगळी असते. म्हणजे कसं सांगू का, एरवी ना हे 2 चपात्या खातील, पण जानकीने शेंगाचं पिठलं केलं की हे सागर संगीत जेवणार. मीच यांना कधी कधी चिडून म्हणायचे, अहो आता पुरे, पिठल्याने काय आंघोळ करणार की काय? पण खरंच जानकीच्या हातच्या पिठल्याची ना चवच काहीतरी वेगळी. खरं म्हणजे खमंग फोडणी, वरून भरपूर कोथिंबीर वगैरे सगळं आपण करतोच की ग, पण ती नेमकं काय वेगळं घालते ना तेच समजत नाही मला. तर लगेच अवंतिका म्हणते, प्रेम आणि जिव्हाळा. बरं आई, मग आज कोण पिठलं करणार आहे?
तर लगेच सुमित्रा म्हणते तेच तर ना, आणि घरात शेंगा पण नाही आहेत आणि करायला गुलाब पण नाही आहे. मला तर देवळात गेलंच पाहिजे ग. मी एक काम करते, देवळात जाते आणि येताना शेंगा घेऊन येते, मग आल्यावर बघूया ना काय करायचं ते. पण मला देवळात गेलंच पाहिजे ग, नाहीतर माझी मैत्रीण रुसेल ना. तेवढ्यात सुमित्राला ओवीचा फोन येतो. तर सुमित्रा विचारते, तू तयार आहेस ना, मी तुझ्याच फोनची वाट बघत होते. तर ओवी म्हणते, हो मी केव्हाची तयार आहे. सुमित्रा म्हणते, मग आता आपण असं करूया, आपल्या नेहमीच्याच जागेवर भेटूया. तर ओवी म्हणते, हो बाबा आता घरी नाही आहेत, बाबा येण्याच्या आतच भेटून घेऊ. तर तर सुमित्रा म्हणते, माझा फोन नंबर. तर ओवी म्हणते, अगं करेन ग डिलीट. डोंट वरी, आपल्याला कोणीच पकडणार नाही, बाय. असं म्हणून त्या दोघी फोन ठेवून देतात. एवढ्यात जानकी ओवीजवळ येते आणि म्हणते, काय ग, कोण पकडलं जाणार नाही. तर ओवी म्हणते, कोणी नाही. तर जानकी विचारते, फोन कोणाचा होता, कोणाशी बोलत होतीस. तर ओवी म्हणते, बेस्ट फ्रेंडचा. तर जानकी म्हणते, अच्छा अच्छा, तीच बेस्ट फ्रेंड का, जिने तुला शिरा सुंठवडी दिली होती, तीच का. तर ओवी म्हणते, हो हो तीच. ती खूप गोड आहे ना. बरं आहे, मी तिला भेटायला जाते, बाय. तर जानकी तिला म्हणते, दही साखर खाऊन जा. तर ओवी म्हणते, मी काय बाबांसारखी कामावर जाते का मला दही साखर द्यायला. तर जानकी म्हणते, बाबांसारखी कामावर जात नाही आहेस, पण चांगल्या कामाला चालली आहेस. तर ओवी म्हणते, काय. तर जानकी म्हणते, जास्त प्रश्न विचारू नकोस, हात पुढे कर, आईचं ऐकायचं, माहिती आहे ना. तर लगेच ओवी गुपचूप दही साखर खाते आणि बाय असं म्हणून तेथून निघते. तर जानकी स्वतःशीच म्हणते, ओवी तुलाच माहीत नाही आहे, तू किती चांगल्या कामासाठी चालली आहेस, एक नातं टिकवण्याचं चांगलं काम करतेयस. ऑल द व्हेरी बेस्ट अँड आय एम सो प्राऊड ऑफ यू. आता तूच या दोन्ही कुटुंबांना जोडण्याचा एक दुवा आहेस. इकडे सुमित्रासुद्धा ओवीला भेटण्यासाठी निघालेली असते. त्यावेळी तिच्या मनात विचार येतो, ओवीला भेटण्यासाठी निघाली आहे खरी, पण यांच्यासाठी मला तर शेंगांचं पिठलं करायचं आहे. शेंगांचं पिठलं करायला घेतलं तर तिकडे ओवी निघून जाईल आणि ओवीला भेटून येईपर्यंत यांच्या जेवणाची वेळ टळून जाईल. काय करू. तेवढ्यात सौमित्र तेथे येतो आणि तो अवंतिकेला विचारतो, काय ग. तर अवंतिका म्हणते, अरे आई बघ. तर सौमित्र म्हणतो, अशी का उभी आहे ती दारात. आणि तो सुमित्राजवळ येऊन तिला विचारतो, आई काय ग, काय झालं. तर सुमित्रा म्हणते, सौमित्र मला ना देवळात माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचंय आणि आज ना यांना शेंगाचं पिठलं खावंसं वाटतंय. तर सौमित्रसुद्धा म्हणतो, अरे वा, शेंगाचं पिठलं. आई आता मला पण इच्छा झाली ग ऐकून, कर ना प्लीज, खूप दिवस झाले खाल्लं नाही आहे. तर सुमित्रा म्हणते, हो करणारच आहे रे मी, पण आत्ता नेमका माझ्याकडे वेळ नाही आहे ना, त्यामुळे कळतच नाही आहे की मी म्हणजे घरात शेंगा पण नाही आहेत आणि मला देवळात पण गेलं पाहिजे. तर सौमित्र म्हणतो, देवळात तुझी मैत्रीण वाट बघतीये हो ना. तर सुमित्रा म्हणते, हो, आणि यांच्यामुळे माझा पायही निघत नाही आहे, काय करू सांग. तर सौमित्र म्हणतो, सिंपल आहे, तू जाऊन तुझ्या मैत्रिणीला भेट, पिठलं मी करतो. तर सुमित्रा म्हणते, तू करतोस, तुला पिठलं करता येतं, कधी शिकलास. तर सौमित्र म्हणतो, म्हणजे मी नाही, अवंतिका करेल, आय होप तिला येत असावं, पण ठीक आहे, ते आम्ही बघून घेऊ, तू निघ नाही तर उशीर होईल. तर सुमित्रा तेथून निघते. तर सौमित्र अवंतिकाजवळ येऊन तिला म्हणतो, तिचं आणि तिच्या मैत्रिणीचं जे काही चाललंय ना ते जास्त इंटरेस्टिंग आहे. अवंतिका म्हणते, अरे हो, ते विचारते म्हटलं, कोणाला भेटायला गेल्यात आई. कोण मैत्रीण. तर सौमित्र म्हणतो, मोठी नाही, लहान मैत्रीण. तर अवंतिका लगेच म्हणते, ओवीला भेटायला गेल्यात आई. तर सौमित्र हो असं म्हणतो आणि ते दोघे मिळून हसतात. सौमित्र तिला म्हणतो, आपल्याला शेंगाचं पिठलं बनवायचं आहे, चल. अवंतिका म्हणते, मला नाही येत पिठलं. तर सौमित्र म्हणतो, तुला नाही येत, अगं आत्ता मी आईला सांगितलं आम्ही बनवू म्हणून. तर अवंतिका म्हणते, तुला कोणी सांगितलं असं काहीतरी सांगायला. एकदा तुला मला विचारता येत नाही का. स्वतःच ठरवून काहीतरी सांगून टाकायचं, मला नाही येत पिठलं बनवता. तर सौमित्र म्हणतो, हो फक्त खाता येतं ना. तर सौमित्र म्हणतो, अगं तुला येतं ना गं पिठलं बनवता, तू नाही का लास्ट टाईम बनवलं होतंस ते येल्लो येल्लो. तर अवंतिका म्हणते, सौमी, कढी होती ती, कढी. सौमित्र म्हणतो, एवढी घट्ट कढी होती, म्हणजे छान झालं होतं पिठलं, म्हणजे कढी छान झाली होती. पण आता आपल्याला आजच्या पिठल्याचं काय करायचं ते फिगर आउट करायला लागेल. आपण जानकी वहिनीला फोन लावून तिच्याकडून पिठल्याची रेसिपी घेऊ आणि आपण दोघं मिळून बनवू. अवंतिका म्हणते, वा सौमी, फायनली तुझं डोकं चाललंय. तर सौमित्र म्हणतो, चला आता पाय चालूया, फोन वरती आहे. तर अवंतिका म्हणते, काय पानसट जोक मारतोस रे. इकडे ऐश्वर्या किचनमध्ये असते. तर आजी तेथे येते आणि म्हणते, काय हे सारंगने शेतकऱ्यांच्या भाज्या घरातून विकायच्या ठरवल्यात की काय. तर
तर ऐश्वर्या म्हणते आजी हे काय? तर आजी म्हणते मग हे लोकरीचे गुंडे इथे कशाला? तर लगेच ऐश्वर्या म्हणते आजी हे लोकरीचे गुंडे नाही, हे इटालियन नूडल्स आहेत. मी इटालियन नूडल्स बनवणार आहे. खरं तर मी चिकनचाच बेत करणार होते, पण काय आहे ना, आईंचा कुठला ना कुठला तरी वार असतो, त्याचे उपास तापास असतात, म्हणून मी व्हेजवरच सेट केलं. तेवढ्यात तेथे सारंग येतो आणि म्हणतो अरे वा आजी ऐश्वर्या, एवढी मोठी सामग्री, काय करताय तुम्ही? तर ऐश्वर्या म्हणते मी इटालियन नूडल्स बनवतीये. तर सारंग म्हणतो मजा येईल खायला, लय भारी एकदम. तर आजी म्हणते वा 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 वा, म्हणजे आजपर्यंत आपल्या घरात खिचडी, हिरडं, पिठलं, ठेचा, भाकरी एवढं सगळं होत होतं. तुझ्यामुळे आता या स्वयंपाकघराचं भाग्य उजळलं. तेवढ्यात तेथे सौमित्रा आणि अवंतिका येतात. तर अवंतिका म्हणते काय हे सगळं इतका पसारा का करून ठेवलाय? तर सारंग म्हणतो वहिनी ऐश्वर्यांना काहीतरी वेगळं खायला बनवतायत, त्याची सामग्री आहे, वेगळं काहीतरी बनवायचं म्हटल्यास सामग्री तर लागणारच ना. आणि काय हो वहिनी, आता त्याचा पण प्रॉब्लेम आहे का? तर ऐश्वर्या म्हणते मी इटालियन नूडल्स बनवतीये. तर सौमित्रा आणि अवंतिका एकमेकांकडे बघून हसतात. तर लगेच अवंतिका ऐश्वर्याला म्हणते शेफ मॅडम, मला नको आहेत हं तुमचे इटालियन नूडल्स. तर सौमित्र म्हणतो मला पण नको आहेत, थँक्यू. तर ऐश्वर्या म्हणते का नाही, म्हणजे माझ्या जेवणाचा काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? अवंतिका म्हणते बाई असं काही नाही आहे, हे बघ मला इथे पिठलं बनवायचं होतं. तर सौमित्र लगेच तिला गप्प करतो. तर लगेच आजी म्हणते पिठलं? तर सौमित्र म्हणतो कुठलं पिठलं, म्हणजे मी म्हणलं कुठलं सामान कुठे ठेवलंय हे ऐश्वर्याला माहिती आहे का? ऐश्वर्या म्हणत असते मला का माहिती असेल? तर लगेच सौमित्र म्हणतो मला एक अर्जंट काम आठवलंय, अवंतिका चल ना, असं म्हणून तो अवंतिकाला घेऊन तेथून जातो. इकडे रूममध्ये आल्यानंतर अवंतिका सौमित्राला म्हणत असते या ऐश्वर्याला मध्ये मध्ये तडमडायची काय गरज असते काय माहिती, आता किचनमध्ये तडमडायची काय गरज होती? सौमी पण तिने पदार्थ बरोबर निवडलाय हां. लोकांच्या नात्यामध्ये गुंता निर्माण करणं हे तिचं आवडतं काम आहे. सौमित्र तिला म्हणतो शांत हो. तर अवंतिका म्हणते अरे ती बया किचनमध्ये असताना आपण पिठलं कसं बनवणार आहे? तर सौमित्र म्हणतो जरी आपण पिठलं केलं तरी ते नानांना तितकं आवडणार आहे का? त्याला जानकी वहिनीच्या हातची चव थोडी नाही येणार आहे. मी पण काय म्हणून आईला कमिट करून बसलो ना. अवंतिका म्हणते कळतंय ना आता, उगाच काहीतरी बोलत बसायचं. तेवढ्यात अवंतिकाला जानकीचा फोन येतो. ते सौमित्र आणि अवंतिकाने जानकीकडून पिठल्याची रेसिपी घेतलेली असते. तर जानकी विचारते कुठपर्यंत आली पिठल्याची तयारी? तर सौमित्र म्हणतो आम्ही पिठलं नाही बनवत आहोत. जानकी म्हणते का काय झालं, जमत नाही आहे का? अवंतिका म्हणते वहिनी जमायला आम्ही किचनमध्ये तर जायला पाहिजे ना. त्या ऐश्वर्याला आज काय चावले काय माहिती, ती किचनमध्ये जाऊन बसली आहे आणि म्हणते आज मी इटालियन नूडल्स करणार आहे. तर जानकी म्हणते अरे देवा. तर सौमित्र म्हणतो आमचंही हेच रिॲक्शन होतं. तर अवंतिका म्हणते आणि वहिनी ती ऐश्वर्या तिकडे आहे, तिने अख्खा ओटाभर पसारा करून ठेवलाय, ती तिथे असताना आम्ही पिठलं कसं करणार आहे तुम्ही सांगा? तर जानकी म्हणते मी इथे पिठलं करू शकते ना, मी इथे पिठलं बनवते आणि तुम्हाला तिथे आणून देते, दोघं नानांना खाऊ घाला. तर अवंतिका म्हणते वहिनी तू बेस्ट आहेस ग, असं झालं तर बेस्ट होईल, डन डन डन. सौमित्र म्हणतो वहिनी तू सांगितलेली एक गोष्ट आज पटली मला, म्हणतेस ना नेहमी वाईटात सुद्धा चांगलं शोधावं, म्हणजे बघ ऐश्वर्या किचनमध्ये ते नूडल्स करतीये, ही गोष्ट वाईट आहे, पण म्हणून आज आम्हाला पिठलं बनवता आलं नाही, म्हणून ते पिठलं तू घेऊन येणार आहेस. तो हा योगायोग नाही आहे वहिनी, आज नानांना तुझ्याच हातचं पिठलं मिळावं अशी देवाची पण इच्छा आहे. जानकी म्हणते सौमित्र भाऊजी थांबा जरा, मला देवाची इच्छा कळली, मला नानांची पण इच्छा कळली, पण आता जर तुमची इच्छा असेल ना तर मी फोन ठेवते. आत्ता आपण जर गप्पा मारत बसलो ना तर पिठलं करायला उशीर होईल. आणि ते फोन ठेवून देतात. फोन ठेवल्यानंतर अवंतिका म्हणते प्रॉब्लेम सॉल्व. तर लगेच सौमित्र म्हणतो पण अजून एक प्रॉब्लेम आहेच, ऐश्वर्याने नूडल्स केले तरी ते नूडल्स खाणार कोण आहे? तर अवंतिका हसते आणि म्हणते नाही नाही सौमी, फक्त नूडल्स नाही आहेत ते इटालियन नूडल्स. आणि ते दोघे मिळून हसतात. इकडे ऐश्वर्या किचनमध्ये नूडल्स बनवत असते आणि दुसरीकडे जानकी पिठलं बनवत असते. इकडे ऐश्वर्याने किचनमध्ये सगळा पसारा करून ठेवलेला असतो. तर जानकी ते पिठले डब्यामध्ये भरत असते आणि ती स्वतःशीच म्हणते सगळ्यांना शेवग्याच्या शेंगांचं पिठलं खूप आवडतं, सगळे खातील तर माझ्या मनाला खूप समाधान होईल. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे नाना जानकीला कुलूप किल्लीबद्दल सांगतात. तर जानकीला काही हे कोडं सुटत नसतं, त्यामुळे ती देवीची पूजा करत असते
आणि त्या पूजेच्या माध्यमातून जानकीच्या लक्षात येतं की कुलूपांनी किल्लीचं उत्तर हे ऋषिकेशच्या हातातील ते कडं आहे. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.